जालना जिल्ह्याला सध्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। सध्याचं तापमान जे आहे ते 43° वर गेलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाकडून 12 ते 3 या वेळेत नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यालाच कुठेतरी प्रतिसाद देत सध्या नागरिक आहेत ते सध्या बाहेर पडत नसल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय। मी सध्या जालन्यातील उड्डाण पुलावरती आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर जे नागरिक आहेत ते या ठिकाणी बाहेर पडतायत, मात्र तोंडाला रुमाल जे आहे ते बांधून या ठिकाणी खबरदारी घेताना खरं तर पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच कुठेतरी उष्णतेचा प्रचंड वाढलेले आहे आणि या अशा तापमानामध्ये जे नागरिक अत्यंत अत्यावश्यक सेवेसाठी खरं तर बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या स्थितीमध्ये कुठेतरी रुमाल टोपी असे या ठिकाणी येताना तर नागरिक खरं तर पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगाल? सध्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। 43° वर तापमान सध्या गेलेलं आहे, काय सांगाल? सध्या तापमान भरपूर आहे की बाबा वेळेत म्हणजे जीवाची काळजी घ्यावं आणि लयच गरज असेल तरच बाहेर पडावं आणि डोक्याला रुमाल वगैरे बांधावं आणि भरपूर पाणी प्यावं, जीवाची काळजी घ्या, हेच माझं म्हणणं आहे। मी देखील बाहेर पडलेला होता, प्रचंड ऊन आहे, काय काम होतं? माझं अर्जंट काम आहे म्हणून सर मी बाहेर पडलो होतो। ज्याला अर्जंट भरपूर काम आहे त्यांनीच बाहेर पडावं असं माझं म्हणणं आहे। अगदीच आपण पाहिलं तर सध्या नागरिकांनी थंड पेयाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, त्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यावे, त्याचबरोबर थंड पाणी देखील मोठ्या प्रमाणात घ्यावं असं काहीसं जे आव्हान आहे तो प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर सध्या जालन्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेचा पारा वाढलेला आहे आणि त्याची कुठेतरी खबरदारी म्हणून नागरिक देखील आता रस्त्यांवर येत नसल्याचे प्रमाण देखील आता कमी झाल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे। अजय गाढे, LS मराठी, जालना।